नमस्कार. अळीवाचे लाडू करतोय आपण. याला बाळंतिणीचे लाडू असं सुद्धा म्हणतात. 100 ग्रॅम अळीव घेतलेले आहेत मी आणि त्याच्यामध्ये हा 2 नारळांचा फ्रेश चव घालते. हल्ली नारळामध्ये पाणी खूप कमी असतं आणि खोबऱ्याला ओलसरपणासुद्धा खूप कमी असतो. खोबऱ्यामध्ये दूधही कमी असतं. तर वरून थोडंसं पाणी मला घालायला लागलेलं आहे ह्याच्यामध्ये. 2 नारळाचा सगळा घातलेला आहे मी ह्याच्यामध्ये. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे. आणि हे असंच आता रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे पाण्यामुळे आणि खोबऱ्यातल्या ओलसरपणामुळे अळीव चांगले फुगून येतील. दुसऱ्या दिवशी बघते मी चांगले अळीव फुगून आलेले दिसत आहेत. व्यवस्थित मिक्स करूया आणि ह्याची आता पुन्हा एकदा आपण क्वांटिटी मोजायची. काल आपण 1 वाटी घेतलेले होते अळीव आणि 3 वाट्या घेतलेलं होतं खोबरं. तर आता हे जे टोटल मिश्रण झालेलं आहे, हे 4 वाट्यांच्यापेक्षा जास्त झालेलं आहे. आता इथे कढईमध्ये थोडंसं तूप घेणार आहे मी. तूप पातळ झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. ह्या परतल्यामुळे काय होणार आहे, खोबरं आहे ते सुद्धा थोडंसं ड्राय होणार आहे आणि अळीवसुद्धा थोडेसे अकसून येतील आणि त्याच्यामुळे आपले लाडू बिलकुल चिकट होणार नाहीत किंवा ते ते एकदम कोरडे कोरडे होतील. तर आता आपण इथं 2 वाटी गूळ घालतो ह्याच्यामध्ये. 2 वाटी गूळ घालून आता आपल्याला हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे. गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सगळं मिश्रण एकसंध म्हणजे लाडवाचं जे मिश्रण असतं ते सगळं एकसंध होईल. तुम्ही बघू शकताय आपण इथे हे चांगलं व्यवस्थित हलवून घेतल्यामुळे आता मिश्रण एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे. खोबरं, अळीव आणि गूळ या सगळ्यालाच एक प्रकारचा एकसंधपणा आलेला आहे इथे. हे बघू शकता तुम्ही, मी जवळून दाखवते तुम्हाला. आणि आता हे मिश्रण बघा किती ड्राय झालेलं आहे. जसं रव्याच्या लाडवाला ज्याप्रमाणे मिश्रण होतं ना, तसं आता हे मिश्रण तयार व्हायला लागलेलं आहे. आता आपण जर समजा हा लाडू वळायचा झाला, तर आपल्याला आरामात हा लाडू वळता येईल. तरीसुद्धा आपण आता अजून थोडं 1 मिनिटभर ह्याला परतायचं आहे असंच. आणि आता थोडंसं मी एका वाटीमध्ये मिश्रण घालून बघते. मिश्रण खूप गरम आहे. गुळाचा चटका बसतो या ह्याच्याला. थोडंसं एकत्र करून बघूया लाडू वळता येतोय का? तर ह्याचा लाडूची गोळी आता इथे चांगली तयार झालेली दिसते. पण तरीसुद्धा जसा असायला हवा तसा हा लाडू अजून झालेला नाही आहे. म्हणून मी पुन्हा एकदा 1 मिनिटभर हे परतणार आहे मिश्रण. त्याच्यामुळे आणखी थोडंसं कोरडं होईल हे मिश्रण आणि लाडू एकदम नॉनस्टिकी होतील, कोरडे कोरडे होतील आणि त्याच्यामुळे मग ते खाल्लेही जातील. आपण केलेल्या या मिश्रणाचे अर्धा किलो लाडू तयार झालेले आहेत. साधारण 18 ते 20 लाडू या मिश्रणाचे तयार होतात. हे लाडू हाडांच्या बळकटीसाठी जसे खाल्ले जातात, तसे आपल्याला डायजेशनसाठी सुद्धा खूप चांगले. पोट साफ न होण्याची ज्यांना ज्यांना समस्या आहे, त्यांच्यासाठी हे लाडू बेस्ट आहेत. अवश्य ट्राय करा फ्रेंड्स ही नॉनस्टिकी अळीभाज्या लाडूची रेसिपी. लाडूचं मिश्रण आता परफेक्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आता लाडू वळायला घेऊया. हे सगळे लाडू आपले आता करून तयार झालेले आहेत. रोज 1 लाडू आणि त्याच्यावरती 1 ग्लासभर दूध. सकाळच्या नाश्त्याला हा सुंदर ऑप्शन आहे. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. ह्या माझ्या काही जुन्या रेसिपीज, ही चाकवताची भाजी आणि सोया चंकचे हे कटलेट्स